धावनिया विलंब का वाया लावेला कृपाळे विठाबाई विश्वंभरे भवछेदके कोठे गुंतले समाये विश्वव्यापके न करे आता आळसा वेरो वावया प्रगट कैचा दुर्यंतरू नेगे माझी वाचा विसावा तुका म्हणे हवा साधावा विठाबाई विश्वंभरे भवछेदके कोठे गुंतले समाये विश्वव्यापके पांडुरंगा चराचरी मी कळा कुसरी काही चने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराच्या स्वतः चरणावरी ठेवणी माता साष्टांगी आता दंडवत दुसरे बंधो शारदा चतुराननाच्यात्मजा वाक्सिद्धी पाविजे सहसा तिच्या चरणवजा दंडवत आता बंधो देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जन त्या माठे दंडवत आता बंधो साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठलनाम उच्चारते जन त्या माठे दंडवत आता न मुरंग भूमिका कीर्तने उभय होती लोकाटाळ मृदंग श्रोते देखा त्या माठे दंडवत ऐशे नमन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळ नामा मने सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागून चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर येवो ए धावनिया विलंब का वाया लावियला कृपाळे विठाबाई विश्वंभरे भवछेदके कोटे गुंतले समाये विश्वव्यापके प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार की निमित्त हा उत्सव सुरू आहे आपला सर्वांना जरी परिचित असेल तरी वक्ता नाताना सांगणं माझं आद्य कर्तव्य ठरतं माता जगदंबा मातेच्या भव्य दिव्य अशा दरबारामध्ये शतचंडी महायज्ञाच्या प्रित्यर्थ घडून आलेला हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा कथा महोत्सव तथा कीर्तन महोत्सव आणि त्या संबंधाने सर्व ट्रस्टी मंडळाच्या वतीने सर्व भाविक भक्त मंडळींच्या वतीने माननीय श्री जनार्दनरावजी यांच्या संपर्कातून मला दिलेले निमंत्रण त्या निमंत्रणाच्या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी कोणाचं तर नाव घेतलं सुनील महाराज तर कोणाचं तर राहण म्हणजे तुमचं आलंच बघा पुन्हा आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ श्री हरिभक्तीपरायण आदरणीय वंदनीय आमचे शर्माजी महाराज यांचं नाव आलं की सगळे आले त्याच्यात श्री हरिभक्तीपरायण आदरणीय वंदनीय शर्माजी महाराज परिसरातून आलेले सर्व गुणीजन मंडळी गायनाचार्य दोन्ही मृदंगाचार्य उपस्थित सर्व महाराज मंडळी आई बहिणी वडीलधारी मंडळी टाळकरी बांधव मृदंग वादक गायकवृंद परमार्थातील जाणते परमार्थिक श्रोते आणि मला ज्यांच्याबद्दल स्वाभिमान आहे त्या माझ्या सर्व वारकरी मंडळीला मनोभावी वंदन करून आपल्या कीर्तन सेवेला प्रारंभ जगदंबा मातेचा दरबार आहे म्हणून जगदंबा मातेलाही प्रार्थना करूयात की आज आपला गोंधळ मांडलेला आहे आणि या गोंधळाला आपणही उपस्थित राहा अनादि अंबिका भगवती
गोंधळा येई जगदंबे. त्या जगदंबा मातेला प्रार्थना करू आणि आपल्या कीर्तन सेवेकडे आपण जर विचार केला तर एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षामध्ये येईल. लाडक्या बहिणी शांत बसा बाबा. आपापली लेकरं आपल्या जवळ राहू द्या. आता विठ्ठल विठ्ठल आपण जर विचार केला तर एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षामध्ये येईल की आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आपण अनेक देवता मानलेले आहे. त्याच्यामध्ये काही ठिकाणी 33 कोटी देवता म्हणतात, 33 कोटी प्रकार म्हणतात. प्रकार किती असू द्या, पण त्याच्यामध्ये मुख्य देवता काही मानलेले आहे. त्याच्यामध्ये भगवान विष्णू, भगवान शंकर, आदिशक्ती म्हणजे जगदंबा माता, सूर्यनारायण आणि गणपती बाप्पा. ह्या 5 देवता प्रामुख्याने. थोडा द्या अजून मॉनिटरला. हॅलो हॅलो. ह्या 5 देवता प्रामुख्याने मानलेले आहे. गणपती बाप्पा कोणतंही कार्य असो त्या कार्याच्या आरंभी गणेशाचं पूजन केलं जातं. भगवान विष्णू, भगवान शंकर, जगदंबा माता, सूर्यनारायण, जी मंडळी ज्या ज्या देवाची उपासना करतील त्यावरून त्या भक्ताची नावं ठरलेली. गणपतीची उपासना करतात त्यांना गणपत्य म्हणतात. भगवान विष्णूची उपासना करतात त्यांना वैष्णव म्हणतात. भगवान शंकराची उपासना करतात त्यांना शैव म्हणतात. जगदंबा मातेची उपासना करतात त्यांना शाक्त म्हणजे देवीची उपासना करतात त्यांना शाक्त म्हणतात. ज्या त्या देवाची उपासना जे ते भक्त करतील त्याच्यावरून त्यांची नावं ठरलेली आहे. आणि या भक्ती करण्याच्या व्यवस्था आहे, हे भेद नाहीत. तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा ते एकाच भगवंताला प्राप्त होते. भेद नाही, ते भक्ती करण्याची व्यवस्था आहे. मी म्हणतो या वर्षी जर सगळ्याच महाराष्ट्रातल्या भाविकांनी ठरवलं, सगळ्या महाराष्ट्रातल्या भाविकांनी की या वर्षी बाकी कोणत्याच सोहळ्यात कुणी जायचं नाही, मग सोपान काकाच्या नाही, तुकोबारायच्या नाही, कोणत्या सोहळ्यात जायचं नाही, मग सगळ्यांनी आळंदी ते पंढरपूर ज्ञानोबारांच्या सोहळ्यात जायचं. काय होईल? चांगराचिंगरी होईल. काय होईल मग? सगळाच जर समाज एकाच सोहळ्यात आला तर आळंदी ते पंढरपूर पाय ठेवायला जागा राहायची नाही. मग कुणी आळंदीवरून फलटण मार्गे माऊलींबरोबर आलं पाहिजे, कोणी बारामती मार्गे तुकोबारांबरोबर आलं पाहिजे, कोणी सासवडवरून सोपान काका सोबत आलं पाहिजे, कोणी शेगाववरून गजानन महाराजांबरोबर आलं पाहिजे. ज्या त्या भक्तांबरोबर जे प्रत्येक भक्ताने आलं पाहिजे. ह्या भक्ती करण्याच्या व्यवस्था आहे. हे भेद नाही, भेद वेगळे आणि व्यवस्था वेगळी. आपण व्यवस्थेला भेद मानायला लागलो म्हणून भांडणं सुरू झाली. एका वर्गामध्ये शिक्षक शिकवत होते. शिक्षक खुर्चीवर बसलेले, विद्यार्थी आपलं बाकड्यावर बसलेले, लाकडी बाकड्यावर. तेवढ्यात एक गरम डोक्याचा पालक आला, गरम डोक्याचा. आणि नुसता आला नाही, ते पिऊन आला. पिऊन आला आणि त्यांनी बघितलं आपली पोटची पोरं हे सगळे बाकड्यावर बसले. आणि शिक्षक मात्र खुर्चीवर बसले. ते गरम डोक्याचं पालक पिऊनच आलेलं होतं. त्याने ते पोरं बसलेले पाहिले, शिक्षक खुर्चीवर बसलेले पाहिले, आणि ते गरम डोक्याचे पालक रागावले. ते ओ मास्तर, मास्तर म्हणले काय झालं? काय झालं? एक तर सगळ्याला खुर्च्या द्या, नाही तर तुम्ही सुद्धा बाकड्यावर बसा. हे भेद कशाला करता? अरे भेद नाही बाबा, ही व्यवस्था आहे.
आपण व्यवस्थेला भेद मानायला लागलो म्हणून भांडणं सुरू झाले. आता मी पंढरपूरहूनच आलोय, माघवारी काल एकादशी, आज द्वादशी सोडूनच इकडे आलोय. एवढी गर्दी आहे पंढरपूरला माघवारीची, एवढी गर्दी. मग चंद्रभागेमध्ये आंघोळीला आपण जातो, बरीचशी मंडळी. काही आंघोळ करून वर निघत असतात, काही इकडून तिकडे जात असतात. मग त्या आंघोळ करून आलेल्या मंडळींना आंघोळीला चाललेली मंडळी विचारतात, जय हरी जय हरी, कुठे चाललाय? आंघोळीला. तुमचं झालं का स्नान? ते म्हटलं झालं ना. कुठं? आपण म्हणतो का दत्त घाटावर का उद्धव घाटावर म्हणतो? मग काय म्हणतो आपण? झोपले काय तुम्ही? आपण स्नान कुठं झालं म्हणतो? चंद्रभागेत झालं म्हणतो. घाटाहून काठ्या काढू नका, स्नान चंद्रभागेत झालं याच्याकडे लक्ष द्या. तसं आपण कोणत्या देवाची भक्ती करतो याच्यावरून वाद घालत बसू नका. भक्ती भगवंताची चालू आहे याच्याकडे लक्ष राहू द्या. नाही तर विनाकारण वाद चालू झाले. भगवान विष्णूचे भक्त म्हणतात आम्ही वैष्णव आहे, भगवान शंकराचे भक्त म्हणतात आम्ही शैव आहे, शंकराचे भक्त म्हणतात आमचा गंध आडवा आहे, विष्णूचे भक्त म्हणतात आमचा गंध उभा आहे. विनाकारण वाद आहे. आमचे गुरुवर्य महाराज नेहमी सांगत असतात, वाद तरी कुठेपर्यंत आहे? अंगावर येत नाही तोपर्यंत. अंगावर आलं की झटकून मोकळे होतात माणसं. एक कट्टर वैष्णव होते. कट्टर वैष्णवाच्या घरी कट्टर शैवाची मुलगी दिली, नाता जुळण दिली आपली. ते लग्न झालं 1-1.5 महिना झाला असेल. सुनबाई आपलं सारवून काढत होत्या, सुनबाई. आणि गरम डोक्याचा सासरा हे प्लास्टिकचा डबा घेऊन बाहेर देशाला चाललं होतं येड्या बाबळीकर. ते सुनबाई सारवताना पाहिल्या. आता सारवायचं म्हटल्यावर तुमच्या इकडे कसं सारवतात आजी? असंच ना, सारवून. ते आडवं सारवत होत्या, हे उभ्या गंधवाले ना सासरा. उभ्या गंधवाल्यांनी ते आडवं सारवताना पाहिलं. ह्यांना हातातला डबा आदळला खाली, पाण्या माग सारल्या. ओ सुनबाई, किंचित विकरत किंचित. कट्टर वैष्णवाचं घर आहे, शैवाचं नाही. ते तुमच्या महादेवाचा गंध आडवा, ते तुमच्या राशींना आडवं सारवायचं. आमचा गंध उभा आहे, इथं उभं सारवायचं. ह्याच्या काकानं घेतलं होतं उभं सारवं. पण सोनबाई म्हटल्या आवाज नाही कमी करायला सांगितलं, ध्यान म्हणतो. मग वाढव, हॅलो वाढव, हॅलो. मग ते इथं आमचा उभा गंध आहे ना, इथं उभं सारवायचं, आडवं सारवायचं नाही. सोनबाई म्हटल्या उभा गंध आडवं सारवायचं नाही ह्याचा काय संबंध? पण 1-2 महिने झाले लगेच कुठं भांडता? म्हणजे याचा अर्थ 1-2 वर्षांनी भांडता येतं. 1-2 महिने झाले लगेच कुठं भांडता? त्या सोनबाईनं आपला असा उभा पोतेरा घेतला सासऱ्यासमोर. सासरा गेला, ते दिसेन असं झालं की दात ओट खाऊन आडवा घेतला. ते सारवण वगैरे झालं, सारवण झालं आणि हिनं हातपाय धुतले. आपलं स्वयंपाक घरात गेलं, किचन रूम मध्ये स्वयंपाकाला कणिक वगैरे तिंबायला लागले. हे कट्टर वैष्णव असणारा सासरा बहिर देशावरून आला, हातपाय धुतले. सासरेबानी हातपाय धुतल्यावर दात घासायला मंजन घेतलं. विठोबा दंत मंजन, ते दात घासायला मंजन घेतलं आणि सासरेबा दात घासायला लागले. आता दात कसे घासल तुम्हाला आधीच कळलंय म्हणा की. ते आपलं आडवं घासायला दात आता आडवेच घासल ना. सुनबाईनं किचन रूम मधून पाहिलं बघ. सुनबाई म्हटली मला म्हणतंय आडवं सारवायचं नाही, आमचा गंध उभा, इथं उभा सारवायचं. आणि ह्याला बरेच आमचे आडवे दात घासायला. सुनबाईनं असा पिठाचा हात झटकला, पदर घेतला, डाव्या बाजूला खवला, बांगड्या मांग सारल्या आणि दात उठ खात झाली. सासरे बा काय? कट्टर वैष्णवाचं घर आहे, शैवाचं नाही. आमच्या महादेवाचा गंध आडवा, त्या आमच्या गावला आडवं सारवायचं. तुमचा गंध उभा, इथं उभं सारवायचं. सासरा म्हणलं मग तेच सांगितलं ना तुला. सून म्हटली मग तेच सांगते ना तुम्हाला. जसं आडवं सारवायचं नाही, उभं सारवायचं, तसं आडवे दात घासायचे नाही, उभे घासा. उभे घासा म्हटलं. सासरा म्हणलं हे तर आपल्याच अंगावर फिरले.
सासरा म्हटलं सुनबाई तुला जसं सारवायचं तसं सारव, मला जसे दात घासायचे तसे घासतो, मग असा नीट यात जा जरा, विनाकारण वाद घालू नका. हरी हरा भेद नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. हरी हरा भेद नाही, हरे आणि हर याच्यात भेदच नाही, नका करू वाद. एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई, कशाला विनाकारण वाद घाल. मग काही काही म्हणतात हे तुमची जगद्गुरु तुकोबार आहे. तुकोबार यांच्या एकनिष्ठतेचा जर विचार केला, एकनिष्ठतेचा, तर तुकोबाराय म्हणतात आम्ही पंढरपूरचा पांडुरंग सोडून, पंढरपूरचा विठोबा सोडून. कस काय होत हो? हॅलो हॅलो, आम्ही पंढरपूरचा विठोबा सोडून आम्ही दुसऱ्या देवाचं नाव सुद्धा घेणार नाही. नाव जाऊ दे हो, दुसऱ्या देवाची स्तुती सुद्धा आम्ही करणार नाही. जर आम्ही पंढरपूरचा पांडुरंग सोडून दुसऱ्या देवाचं नाव घेऊ, दुसऱ्या देवाची जर स्तुती करू, अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, दुसऱ्याची जर स्तुती करू तर आम्हाला ब्रह्महत्येचं पातक लागल. तुम्ही ऐकताय ना? तुकोबारांची भाषा होई. तुकोबाराय म्हणतात पंढरपूरचा पांडुरंग सोडून दुसऱ्या देवाची जर स्तुती करू तर आम्हाला ब्रह्महत्येचं पातक लागल. किंवा एकविधा आम्ही नदरू पालट न संडो हे वाट सापडली, ही वाट सोडून, हा देव सोडून. आणि तुम्हालाही माझी विनंती आहे, एक देव कोणताही जीवनामध्ये धरा, एक देव धरा. जगदंबा माता धरा, पांडुरंग धरा, भगवान शंकर धरा, कोण धरायचे ते धरा, पण एक धरा, रोज एक धरू नका. नाही तर आमचं रविवार आला की येळकोट येळकोट जय मल्ला, सोमवार आला की शिवभोळा चक्रवर्ती, मंगळवार आला की आई जगदंबा माता. तुम्हाला कोणता देव धरायचाय तो धरा, एकची धरीला चित्ती. आम्ही रखुमाईचा पती तुकोबाराय म्हणतात. अलीकडं लोकात एक निष्ठताच राहिली नाही हो. थांबा मीच सांगतो, कार्यकर्ते ज्यांच्या समोर जागा आहे ते थोड्या थोड्यासारखं पुढं. त्या आजी झोपल्या काय? मग सरकार म्हणा पुढे, तुम्हीच सारखं ज्यांच्या समोर जागा आहे ते सारखं. वा वा वा, ऐकतात बरं का सगळे, धन्यवाद. उठून उठून जाग्यावरच हलू नका, तिथे उठून सारखा. मी तर पुरुष वर्ग इकडे गेलो होतो, बरं झालं घेतले नाही. विठाला विठाला आपल्यात आता एक निष्ठताच राहिली नाही. मी आधीच सांगितलंय तुम्हाला, भक्ती कोणत्याही देवाची करा, ते एकाच भगवंताला प्राप्त होते, एकाच भगवंताला प्राप्त होते. म्हणून जो देव धरायचाय तो धरा, पण एक निष्ठ धरा. नाही तर आता काही लोक कपाळाला गोपीचंदन मुक्का लावतात पांडुरंगाचा. ऐका बरं का, आपली एक निष्ठता सध्या. काही लोक कपाळाला गोपीचंदन मुक्का लावतात पांडुरंगाचा, गळ्यात माळ घालतात रुद्राक्षाची आणि केशाला नरेंद्र महाराज. नाही मेळ आहे का कशाची कशाला? जे ते महाराज ज्याच्या त्याच्या परीने योग्यच आहे. ह्या मशीन वेगळी असेल ना मॉनिटर, हा मग त्याला द्या की. हाय भरपूर मोठं आहे, तुमचं नाव गाजलेलं आहे, कशाला हे करता?
एक निष्ठता राहू दे. कपाळाला गोपीचंदन बुक्का पांडुरंगाचा, जवळून बोलू का? बरं बरं, तसं सांगा मला, मग तुमच्या घरचाच महाराज आहे मी. कपाळाला गोपीचंदन बुक्का पांडुरंगाचा, गळ्यात माळ रुद्राक्षाची, केशाला नरेंद्र महाराज, पियानावर आसाराम बापू. म्हटलं पुस्तक कोणाची वाचतो? म्हणलं वामनराव पैचे. म्हणलं घरात फोटो कोणाचा? म्हणलं निरंकारी बाबाचा. म्हणलं तू कोणच्या बाबाचा? मी आधीच म्हणलंय, जे ते बाबा ज्याच्या त्याच्या परीने योग्य आहे, पण आपली एक निष्ठता राहू दे. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एकविधा आम्ही नदरू पालक, आमचा विठ्ठल प्रचंड, अनेक देवाचे न पाव तोंड, असं म्हणणारी तुकोबाराय सुद्धा आजच्या अभंगामध्ये देवीला शरण जातात का नाही? देवीला बोलवतात का नाही? ही काय भानगड आहे? मग तुकोबारांच्या एकनिष्ठतेला बाधा येत नाही का? तुकोबारांची एकविध भक्तीला बाधा येत नाही का? पहा तुम्ही, आमचे संतच असे, ते राशीनला जरी देवीच्या मंदिराला आले, दर्शनाला आले, देवीच्या दर्शनाला आले तरी त्यांना त्याच्यात विठाबाईच दिसते. हे पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घ्यायला लागले तरी यांना त्याच्यात राशींची जगदंबा माता दिसते. मग ते देवाचं दर्शन घ्यायला लागले तरी देवी दिसते, देवीचं दर्शन घ्यायला लागले तरी देव दिसतो. ते म्हटले असं काय भानगड आहे तुकोबारे? हे आम्हाला काही पटत नाही. तुम्ही आमच्या राशींला येऊन बघा, शतचंडी यज्ञ आहे बघा, केवढा समाज जमलाय, बसायला जागा पुरं नाही. आमच्या देवीची सुद्धा यात्रा असते, मग तुमच्या देवीची यात्रा असते का? जगद्गुरु तुकोबाराय संत महात्मे म्हणतात आमच्या देवीची यात्रा असते. आपली राशींची कधी असते? दसऱ्याच्या वेळेला, नवरात्रामध्ये. म्हणले आमच्या राशींची नवरात्रात असते दसऱ्याला. तुमच्या पंढरपूरच्या देवीची कधी असते? हात वर करा बघू, हात वर, सरळ सरळ. धन्यवाद. एक टाळी झाली बाई, एक टाळ तरी थांबा बघू यांची टाळी. एक, धन्यवाद. एक टाळी. ते कट्ट्यावर वाट्यावर बसलेले सगळे सगळे, एक जगदंबा माता का दरबार है. आमची दसऱ्याला यात्रा असते. संतांना विचारलं तुमच्या देवीची? म्हटले आमच्या आषाढी कार्तिकी. आषाढी आवाजच नाही. सगळे एकदा हात वर करा बघू. एक कॅमेरा त्यांच्याकडे ठेवा. तुम्ही म्हणू नका, तुम्हाला काय वाटलं? तुम्हालाच आवाज आहे का? आता आमचा खालचा आवाज आहे का? पुरुष वर्ग, भक्तिमाती माता सर्वांनी एका आवाजात जगदंबा मातेचा दरबारातला आवाज पंढरपूरच्या विठाबाईला ऐकू गेला पाहिजे. हात वर. एक एक, धन्यवाद. ओगो बोला, खालून आवाज येऊ द्या. ओगो बोला, ओगो बोला, ओगो बोला, ओगो बोला.
उभं बोला, उभं बोला, आमच्याही पंढरपूरची यात्रा असते, ती एकदा नाही दोनदा असते. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. आषाढी कार्तिकीला यात्रा असते. ओ तुकाराम महाराज, आमच्या राशीनला येऊन बघा तुम्ही. हे सगळं जगदंबा माता संस्थांच्या वतीने अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे ट्रस्टी मंडळी सर्व भाविकांच्या सहकार्याने शतचंडी यज्ञ आणि एवढा मोठा आतांग जनसमुदाय. पण या समुदायाला बसण्यासाठी मंडप असतो. मंडप म्हटले बर 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 तुमच्या राशीनला मंडप आहे ना, तोकोबार आहे म्हणले. मग तुम्ही आमच्या पंढरपूरला येऊन बघा, आमच्याही पंढरपूरला मंडप आहे. एकदा टाळ्या वाजवा यांच्यासाठी. म्हटले आमच्याही पंढरपूरला मंडप आहे, जसा राशीनला हा मंडप दिलाय तसा. म्हणली तुमच्या पंढरपूरला असाच आहे, लाल कलरचा पांढऱ्या कापडाचा. म्हटले मग तो संत महात्मे म्हणतात आमच्या जो पंढरपूरला मंडप आहे, स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातीला हो. चारही वेदाचा फुलवरा बांधेला हो. 18 पुराणे अनुवादितेचा गोंधळ गोंधळ मग गोंधळ मांडीला हो. म्हटले मग आमची जी गोंधळी आहे जगदंबा मातेची, हे गोंधळी ठरलेली असतात. तुकाराम महाराज तुमच्यातही गोंधळी आहे का? म्हटले मग आमच्याही विठाबाईची गोंधळी आहे. म्हटले तुमच्या विठाबाईची कोण कोण गोंधळी आहे? शुक सनकादिक गोंधळी हो करी कृपा. शुक सनकादिक ही गोंधळी. त्याच्यानंतर पुंडलिकराय ज्ञानोबाराय नामदेवराय हे संत मांदियाळी हे गोंधळी आहेत. म्हटले असं हे सगळे गोंधळी आहे ना? म्हटले हो. मग हे गोंधळी करतात काय? इकडची गोंधळी असो नाही तर इकडची गोंधळी असो, दोघांच्याही गळ्यात माळाच आहे. जगदंबा मातेची गोंधळी असू द्या त्यांच्याही गळ्यात माळ आहे, आणि पंढरपूरच्या विठाबाईची गोंधळी असू द्या ह्यांच्या गळ्यात माळच आहे. आणि अर्थ लावायला जे ते स्वतंत्र असतो. कोण कधी कशाचा काय अर्थ लावेल सांगता येत नाही. एकाला मी सहज विचारलं, का रे तुझ्या गळ्यात 2 माळा कसं काय? ते म्हटलं एवढं कळत नाही का महाराज? म्हटलं कसं काय? पण ते म्हणलं काही नाही, एक खरं बोलायची आणि एक खोटं बोलायची. कोण कधी कशाचा काय अर्थ लावेल सांगता येत नाही. अरे बाबा हे जे वारकरी आम्ही माळा घालतो, एक जपाची असते आणि जप करताना माळ काढल्यावरती एक गळ्यातली असते. पण अर्थ लावायला जे ते स्वतंत्र आहे ना. सध्या एक जण बँकेत आलं, बँकेत राशींचे आपल्या बँकेत आलं, पण सकाळी जेवण फुल करून आलं द्वादशीचं. चांगलं गुलाबजामुन बासुंदी श्रीखंड साधा भात मसाले भात कांदा भाजी बटाटे भाजी लोणचं पापड. तुम्ही नका तोंडाला पाणी होते. मग तेवढे पदार्थ खाऊन आलं, पैसे ठेवायचे असतील काढायचे असतील बँकेत आलं. ते त्याने ती लाईन बघितली. हे म्हणलं एकाला 5 मिनिटं म्हणलं तरी 1-1.5 तास लागतंय बघ, त्यापेक्षा बसतो म्हणला कुठेतरी. त्यांनी बँकेत इकडं तिकडं बघितलं तर ते खुर्च्या ठेवलेल्या असतात, कुठं बाकडं असतं लाकडी बाकडं ते बसायला. हे त्या लाकडी बाकड्यावर बसलं
आणि बसल्या बसल्या बँकेतले बोर्ड वाचत होतं, किती ठेवल्यावर किती होतात, किती वर्षांनी किती होतात, ज्येष्ठ नागरिकाला किती, लाडक्या बहिणीचा हप्ता जमा झाला का नाही, 1500 झाला का 2100 आला, ते सगळं पहा. आणि माझी इथं जमलेल्या सगळ्या भक्तिमती मातांना विनंती आहे, खरंच विनंती आहे तुम्हाला काय विनंती, मी तुमच्या भावासारखा आहे, काहींच्या मुलासारखाही असेल, पण मी तुमच्या भावासारखा आहे. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, हा यज्ञ काही सामान्य नाही, सत्यचंडी यज्ञ आहे हा. आणि हा काही दरवर्षी नसतो नाही का, 5-7 वर्षातून 7-8 वर्षातून एकदा होतो. आतापर्यंत अनेक यज्ञ झाले असतील या जगदंबा मातेच्या दरबारात, पण या वर्षी जो यज्ञ होतोय ह्या यज्ञाचं एक आगळं आणि वेगळंपण आहे. आगळं आणि वेगळंपण काय, आम्ही बऱ्याचशा देवीच्या मंदिरात जातो, बऱ्याचशा देवाच्या मंदिरात जातो, तर त्या देवीच्या जो टोप असतो त्या टोपाला कुठं कुठं एखादा भक्त भेटतो तो सोन्याचा मुलामा दिला जातो, सोन्याचं पॉलिश. पण मी पत्रिका वाचली आणि हे अध्यक्ष उपाध्यक्ष हे सगळे ट्रस्टी मंडळी असतील, ह्यांना म्हटलं बाबा हे कसं शक्य झालंय तुम्हाला, कारण देवीचा जो मुकुट आहे उद्या मिरवणूक होणार आहे, तो मुकुट देवीला उद्या अर्पण होणार आहे. तो जो मुकुट आहे तो किती 200 ग्रामचा म्हणले, 2 किलो, चुकलंच की माझं, 200 ग्रामचा नाही, शुद्धीवर राहा आणि एकदा व्यवस्थित ऐका, 200 ग्रामचा नाही, 2 किलो सोन्याचा मुकुट उद्याच्याला आपल्या जगदंबा मातेला होणार. माझी परमार्थातली महाराज, आता महाराजांना माहिती आहे माझी 4थी पिढी आहे, पंजोबा आजोबा वडील, आता मी. पंढरपूरला आमचा फड आहे, काहीकडे मठा शेजारी आमचा मठ आहे, ज्ञानोबाराच्या सोहळ्यात आमच्या 2 दिंडे आहे, 4 पिढ्याचा घराण्यात परमार्थ आहे. मी सुद्धा कीर्तन करतोय, ह्याला 20-25 वर्ष होत आले, माझं आता 42 वय आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, कर्नाटकात बिदर बसव कल्याणपर्यंत जातो, आंध्र प्रदेशात हैदराबाद इसामिया बाजार पर्यंत जातो, तेलंगणामध्ये तिरुपती बालाजीलाच कीर्तन करून आलो, थोडंफार हिंदी येतं म्हणून तिकडेही चालतो मी. 4ही राज्यामध्ये फिरलो, अनेक देवीचे मंदिरं पाहिले, पण 2 किलो देवीचा मुकुट देवीला अर्पण करणार पहिलं गाव मी राशीत राहील, पहिलं गाव. आणि मी सहज त्यांना मगाशी जेवता विचारलं ट्रस्टी मंडळींना, यांना म्हटलं बाबा हे कसं शक्य झालंय, वर्गणी कशी केली, काय केलंय, ते म्हटले महाराज आतापर्यंत जे आम्ही यज्ञ केले, हे यज्ञातून जे थोडं पैसे जे साठत आले आणि जे सर्वांनी सहकार्य केले, ते म्हटले आम्ही काय करणार, आम्ही फक्त नियोजन केलंय. आतापर्यंतचा आलेला पै पैशाचा हिशोब देऊन ते सगळे पैसे एकत्रित करून जगदंबा मातेला सोन्याचा मुकुट उद्याच्याला देवीला अर्पण होतोय. लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे, हा अर्पण होतोय, हा एवढा मोठा कार्यक्रम करणं सोपं नाही. आता नाही म्हणलं तरी शेवट कधी, परवा ना मंगळवारी आता मी इथं 1-2 काल्याची कीर्तनं केली, बरोबर आहे. ढोक महाराजांना काहीतरी अडचण आलती, त्यावेळेला महाराजांनी मग ट्रस्टी मंडळींनी मला फोन केला, ते म्हटले काय फक्त माणूसच बदलल, आवाज तेच येईल म्हणून त्यावेळेला मला बोलवलं होतं. पुन्हा 2-3 कीर्तनं माझी इथं झालीत, 2 ते 3 कीर्तनं. लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे, हा उत्सव काय आमचा नाही, आहेत ना जागे सगळे, हा नाही तर झोपत्याला हे मेन ऐकायच्या वेळेला. हा उत्सव तुमचा आहे, तुमचा म्हणजे देवीचा उत्सव आहे. म्हणून लाडक्या बहिणींनी आतापर्यंत देवा भाऊ असो नाही तर एकनाथ भाऊ असो, मुख्यमंत्री कोणी असो, त्यांनी तुम्हाला जे हप्ता दिलाय, किती आले आतापर्यंत हप्ते, किती आले, मी मागत नाही, किती आले ते तर सांगा. 5 आले ना, आई शपथ नाही का आली. लाडक्या बहिणीचे हप्ते आले नाही म्हणते, आले ना, हा ते बघा, आडनाव लबडे माझं आहे, तुमचं नाही. 4 ते 5 हप्ते 6 हप्ते आले असतील अंदाजे. कितीचा हप्ता आहे,
1500 रुपये वाढवून पाहिजे का? वाढवून पाहिजे का? मी उद्याच्याला मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे. उद्या आळंदीलाच कीर्तन आहे माझं. आळंदीचं करून तसंच मुंबईला जाणार आहे. कारण आज आमचे माननीय माजी मुख्यमंत्री, आताचे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आमचे देवोचे जे मध्यंतरी मानसिक तापामध्ये तुकोबारांचे वंशज शिरीष महाराज मोरे देवकर यांचा अपघातमय मृत्यू झालाय. अपघात नाही गाडीचा झाला, पण जीवनातला अपघात झाला. तर माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी, त्यांचा वाढदिवस आहे आज का उद्या काहीतरी, तर ते म्हणले कर्ज किती होतं महाराजांवर आणि का त्यांनी आत्महत्या केली. त्यांना कळालं की 32 लाख रुपये कर्ज होतं. आता मी त्याच्यावर सचिव आहे सध्या त्या बॉडीवर, वारकरी संघटनेचे. आम्हाला त्यांचा फॅक्स आलाय. वारकरी संप्रदायाला फार प्रेम आहे त्यांचं, कोणत्या पक्षाचे काय मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण त्यांची सहानुभूती किती आहे वारकरी संप्रदाय. आमच्या आळंदीच्या सद्गुरू जोग महाराज संस्थेला 5 कोटी रुपये मुख्यमंत्री असताना दिले. आणि काल हे गेलेले शिरीष महाराज मोरे यांच्या 32 लाख रुपये कर्ज आहे ना. ते म्हणले माझा वाढदिवस मोठा साजरा करायचा नाही, माझा वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्यावर जे 32 लाख रुपये कर्ज आहे 32 लाख रुपये त्यांना दिलेत. तसं तुम्हाला सुद्धा 1500 रुपये हप्ता आहे ना. मी उद्या जाऊन 2100 करून येतो. 2100 करतो. फक्त एक काम करा, आतापर्यंत जे 5-6 हप्ते आले, ज्यांना आले नाही त्यांनी काय काळजी करू नका, पण ज्यांना आले त्यांनी 1 हप्ता आमच्या जगदंबा मातेच्या या कार्यासाठी तुम्ही या वर्षी 2 हाताने देऊन तर बघा. या वर्षी तुम्ही 2 हाताने देऊन बघा. पुढच्या वर्षीपर्यंत ह्या जगदंबा मातेने तुम्हाला 1000 हाताने दिलं पाहिजे. 1000 हाताने. हे कित्येक जणांचे अनुभव आहे या देवीच्या समोरचे. तुम्ही 2 हाताने दिले की ते 1000 हाताने देते. तुमचा पदर फाटल एवढं तुम्हाला देईल ते. बघा पहिली जगदंबा आली बरं का. टाळ्या वाजवा एकदा आहे माता माऊलीसाठी. सुरुवात झाली बरं का. वा वा वा. माझ्याकडे कशाला बघा. बघा बस 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 बस. आमचे गुरुजी यांच्याकडे असतात. शिष्याची काय तर आहे. गुरुवारी आमचे ढोक महाराज बारामतीच्या ताई आहे, इथल्याच तिथे राहिलं तिकडे गेलेले. हा बस बस. तर हे पहा, यांना काही मुख्यमंत्र्याचा हप्ता आलेला नाही. तेवढं त्यांचा काही पगार असेल त्या पगारातून त्यांनी पहिली वर्गणी, पहिला हप्ता 1,500 रुपये दिलेत. एकदा अजून एकदा टाळ्या होत्या. राहिलेल्या भक्तिमाते अजून द्यायचे कुणाला? हात वर करा बाबा, तुमचं नाव सांगतो लगेच. हा चर्चा करून द्या, उद्या द्या, पण द्या. आता काही जण म्हणत असतील त्यांना विचारावं लागेल ना. ते तुम्हाला नाही म्हणणारच नाही. तुम्ही एकदा देऊन बघा. माझा शब्द आहे. ह्या जगदंबा मातेच्या दरबारात तुम्ही दिलं की तुम्हाला कमी काही पडत नाही. म्हणून उद्याच्याला कोण कोण देणार आहे बघू, हात वर करा. हे बघा फोटो काढून घ्या रे बाबा यांचे. फक्त 15-20च का? बाकीच्यांनी दिले. बाकीच्यांनी आधीच दिले, पण राहिलेल्या या माता माऊल्या देणार आहे उद्याच्याला. आणि दिलंच पाहिजे. आमचे वैकुंठवासी विठ्ठल बाबा घोले सांगायचे. विठ्ठल बाबा घोले, बुवा प्रपंचात तुम्ही किती करा, प्रपंचात किती करा, त्याचं तिळभर पुण्य भेटत नाही. ऐकताय ना? प्रपंचात किती करा, तिळभर पुण्य. ते म्हणायचे प्रपंचात पर्वता एवढं करा, तिळभर पुण्य भेटणार नाही. परमार्थात तिळभर करा, पर्वता एवढं पुण्य भेटल्याशिवाय राहणार. तुम्ही इथं तिळभर देऊन बघा, तुम्हाला त्याचं पर्वता एवढं पुण्य भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ह्या कार्याला सहकार्य केलं पाहिजे की जेणेकरून येणाऱ्या कालखंडामध्ये जगदंबा मातेचा दरबार म्हटलं. आणि मी तुम्हाला चॅलेंज करतो, चॅलेंज. आता फक्त एवढ्या लोकांनी मनावर घेतलंय तर देवीचा मुकुट सोन्याचा झालाय. देवीचा मुकुट
अजून जर थोडी ताकद सगळ्यांनी लावली, थोडी ताकद, तर आपल्या जगदंबा मातेचा कळस सोन्याचा झाल्याशिवाय झळझळीत सोनं सळा पाहिलं सोन्याचा, मुलामाय का कळस सोन्याचा. हा तेच म्हणलं, ते मुला मी आधीच म्हटलं त्याच्यावरती पॉलिश केलेलं आहे सोनं. बघा भरपूर सोनं वापरलेलं आहे. आम्ही पंढरपूरलाच म्हणत होतो, झळझळीत सोनं सळा कळस दिसतो सोजवळा. पण आता राशीनला आलं जगदंबा मातेच्या दरबारात की म्हणायचं झळझळीत सोनं सळा, कळस दिसतो सोजवळा. म्हणून इथला कळस सोन्याचा, इथला मुकुट सोन्याचा. नाव माहिती ना तुम्हाला ताईचं? सगळं तुमच्याच गावच्या म्हणल्यावर काय तिथं कळस दिसतो बरवे बरवे पंढरपूर विठोबा रायाचे नगर. आपण तिथपर्यंत आलतो. कुठपर्यंत? माझ्या हाय लक्षात, बघू ना कोण सांगते ते. आपण बँकेत आलतो. बँकेत अर्थ लावायला जे ते स्वतंत्र, याच्यावर मी सांगत होतो. बँकेत आलं, ते बाकड्यावर बसलं आणि बसलं, ते बँकेत एसीची हवा लागली. हे पोटभर फुल जेवण झालेलं, जसं बसलं एसीची हवा आली, आल्या आल्या झोपलं. ते डायरेक्ट झोपलं. पण डायरेक्ट झोपलं म्हणजे बाकडं रिकामच होतं. बाकड्यावर झोपलं ते. बर कडक कपडे, कडक टोपे, सोन्याच्या अंगठ्या बोटात, कोण त्याला म्हणणार आहे काय? कोणाला वाटलं चक्कर वगैरे आली असेल म्हणून झोपलं असेल. पैसे ठेवायचे होते ते ठेवले, काढायचे होते त्यांनी काढले. बँक बंद होण्याची वेळ आली. कॅशियरनी सगळा पैसा जमा केला. पैसा जमा केला, बँकेमध्ये ठेवला. ते 2-4 कुलपा लावले, सिक्युरिटीच्या हातामध्ये चावी दिली आणि कॅशियर घरी निघून गेला. हे तिथंच झोपलेलं बँकेत. दुसऱ्या दिवशी सकाळी, ऐका बरं का, लक्ष देऊ. दुसऱ्या दिवशी सकाळी ते साफसफाई करणारे, झाडणारे आले बा. सिक्युरिटीनं कुलूप उघडलं. राहू दे मी सांगतो पण भैया. मग ती कुलूप उघडलं. चला झाडून घ्या, आपापले टेबल पुसा, चला. ते सिक्युरिटी कुलूप उघडले, झाडणारे आत आले. ते झाडणारं झाडत 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 तिथपर्यंत आलं. कुठपर्यंत? ते झोपलं होतं तिथपर्यंत. आणि ते झोपलेलं पाहिलं, ह्याच्या हातातलं तर झाडूच खाली पडला. पळत झालं. साहेब साहेब इकडे आहे साहेब. साहेब म्हणले आरडायला काय झालं? आपापली कामं करा ना. ते म्हणलं तुमचंच काम सांगतो, इकडे ते. ते म्हणलं काय? हे म्हणलं कधी झोपलंय? ते झोपलेलं बघितलं म्हणजे बँकेत आधीच होतं काय? म्हटले हो आधीच होतं. हे बाळा, हे त्या मावशीकडून ते नाव विचार, नाव विचार, नाव विचार. बघा नेवाशाची माऊली ही, तिने सुद्धा देणगी दिली. पुन्हा पावती घेऊन जा कीर्तन झाल्यावर. आता गडबड करू नका. ते झाडणारं तिथपर्यंत आलं. ते झाडताना बघितलं. ते सिक्युरिटी म्हणलंय कधी झोपलंय? हे म्हणलं मी आणलंय का झाडायला याला? अरे ह्याला राग आला आणि सिक्युरिटीने अशी काठी गरगर फिरवली. काठी गरगर फिरवली, बाकड्यावर अशी जोरात अशी आदळली. आदळल्याबरोबर ते झोपलेलं जागं झालं आणि डोळे चोळतच म्हणलं कोण आहे रे? कोण आहे रे म्हटल्याबरोबर ते सिक्युरिटी म्हटलं डोळे उघड, डोळे उघड. बँक पैसे ठेवायला असते, काढायला असते का झोपायला असते रे? ते झोपलेला म्हणला तो किती वर्ष झालं बँकेत काम करतोय? ते म्हणलं 13-14 वर्ष झालं. ते म्हणलं 13-14 वर्षात हे बँकेतले बोर्ड एकदा तरी वाचायचे म्हणलं, एकदा तरी. हे म्हणलं काय झालं? काय झालं? हे सगळे बोर्ड मीच लावलेत. अरे लावले पण वाचले का कधी? ते म्हणलं कोणता वाच? हे इथला वाच बर.
तर तिथं लिहिलं होतं यहाँ सोने से लोन मिलता है. सोने से. त्यानं हे सोनं नाही घेतलं, ते म्हणलं सोने से. ते म्हणलं रात्रभर झोपतोय, चल लोन दे मला. आता अर्थ लावायला जे ते स्वतंत्र असतं. आता इथं एवढ्या भक्तिमती माता बसल्यात नाही, ह्या नवीन मुली सुना, ह्या नवीन शिकलेल्या असतात. युट्यूबवर पाहून पुस्तकं वाचून लग्न झाल्यानंतरचा 1 महिना तरी त्या घरातल्या लोकाला नाश्ता डबल येऊ देत नाही. डबल म्हणजे आज पोहे झाले तर उद्या उपीट, उपीट झालं उडीद वडा, उडीद वडा झाला मसाले डोसा, मसाले डोसा झाला उत्ताप्पा, मिसळ तोंडाला नका पाणी येऊ देऊ. मग एवढे पदार्थ ती करत असते. एक मावशी रोज एक पदार्थ करायची, रोज एक पदार्थ. सुन बाई, एकदा सासूनं देवपूजा केली, देवपूजा केली. देवपूजा झाल्याबरोबर इकडं तिकडं बघितलं, आरती लावायची. पण त्या आरती करताना घंटी वाजवतात ना देवघरात आपली घंटा, ती घंटा नव्हती तिथं. सासूबाईनं विचारलं, सोनबाई हाजी अगं आरती करायची, मला इथली घंटा नाही. ते म्हटली थांबा थांबा आता घेऊन आले. हिनं देवपूजेची घंटा फ्रीज मध्ये ठेवली होती, देवपूजेची ती फ्रीज मध्ये ठेवली होती. फ्रीज उघडलं, घंटा घेतली, सासूच्या हातात दिली. आरती गार आहे, घंटा आहेत ना जाग्या तुम्ही, आरती गार असते का? आरती गरम आहे, घंटा फ्रीज मधली असल्यामुळे गार आहे. इकडं गरम आणि इकडं गार लागलं, गार लागलं तसं तिनं घंटा सोडली. सुनबाई तुला बर्फ नव्हता मागितला मी, घंटा मागितली होती देवपूजेची घंटा. सोन म्हटली मग चष्मा लावून बघा ना काय. तिनं बघितलं तर खरंच घंटा आहे. पुन्हा हातात घेतली, एवढी थंड. अहो मी ती फ्रीज मध्ये ठेवली होती काल संध्याकाळी, देवपूजेची घंटा. ते म्हटले हो तर. अगं पण देवपूजेची घंटा फ्रीज मध्ये ठेवतात का? अहो आज मला पनीर मसाला भाजी करायची. सासू म्हटली भाजीचा घंटाचा काय संबंध? अहो ती पुस्तकात लिहिलंय काय, पनीर मसाला भाजी जर करायची असेल तर कांद्याची पेस्ट आणि लसणाची पेस्ट करून 1 घंटा 1 घंटा फ्रीज मध्ये ठेवा. अरे पण पेस्ट ठेवा का देवपूजेची घंटा ठेवा? अर्थ लावायला शेती स्वतंत्र असतो. तसं इथं अर्थ लावत असताना जगदंबा ही राशींची घ्या आणि आमच्या पंढरपूरची घ्या. तिला विठाबाई म्हटलंय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, एवढे वर्ष मी परमार्थ करतोय तरी तू माझ्यावर कृपा करत नाही. द्रोह बाळ लहानच होता तरी तू त्याच्यावर कृपा केली. उपमन्यू लहानच होता त्याच्यावर तू कृपा केली, माझ्यावर का कृपा करत नाहीस? म्हणून तुकोबारायने आपले हात उंचावले आणि पंढरीच्या विठाबाईचा धावा केलाय पहिल्याच्या. Yeah!
जगद्गुरु तुकोबारायांना किती आतुरता निर्माण झाली याच्यावरून लक्षात येईल. एकदा ये नाही म्हटलं, येईवो 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 तीनदा म्हटले. धावून या. सावकाश काय येत आहे तुम्ही? विलंब का वाया लावी याला कृपाळे. आणि तुम्ही विलंब का करता देवा? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझी पारमार्थिक वाटचाल चालू आहे, पण अजूनही विठाबाईंनी मला दर्शन दिलं नाही. जे भेटतील त्यांना विचारायचं, कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल, जरी ठावा असेल तुम्हा कोणा. तुम्हाला माहितीये का, पोचावेची हेची वाटेन जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मग काय लाज राखेल. म्हणून तुकोबाराय म्हणायचे, धरी तो वासना परी नाही फळ, प्राप्तीचा तो काळ नाही आला. अजून का देव माझ्यावर कृपा करत नसेल? आपण इथं एवढी मंडळी कीर्तन ऐकतोय. आता माझंही 25, 30, 26 वर्षापासून मी वारी करतोय. माझं तरी सांगतो, तुमचं काही मला माहित नाही. मला अजून वाटलं नाही महाराज, अजून वाटलं नाही की मला देव केव्हा भेटेल म्हणून. आपलं हाय ते खरं सांगावं, कशाला तुमच्या समोर खोटं बोलायचं. आधीच आडनाव लबडेन पुन्हा लबड. अजून वाटलं नाही मला की देव केव्हा भेटेल म्हणून. पण तुकोबाराय म्हणतात, मला वाटतंय ना देवा. तुम्हाला आणखीन एक सांगतो, ऐका. आपण किती वर्ष वारी करतो त्याला किंमत नाही, कोणत्या भावनेनं करतो त्याला किंमत आहे. नाहीतर राशीन ते पंढरपूर, पंढरपूर ते राशीन एसटी आहे का नाही? राशीन ते पंढरपूर, पंढरपूर ते राशीन. आपण तरी महिन्याला पंढरपूरला जातो. त्या ड्रायव्हर आणि किन्नर महिन्यात 30 वेळा जाऊन येत आहे ना पंढरपूरला. म्हणजे काही 30 वाऱ्या केल्याचं पुण्य भेटतं का त्याला? इथं क्रियेला किंमत नाही. क्रियेपेक्षा पाठीमाग हेतू काय आहे, त्याच्या पाठीमाग भावना काय आहे, त्याला किंमत आहे. त्याला किंमत आहे. एक चित्रकलेचा पेपर होता, चित्रकलेचा बरं का रे पोरं, चित्रकलेचा पेपर होता. आणि शिक्षकांनी, मी भावना आणि क्रिया सांगतोय, शिक्षकांनी प्रश्न विचारला, प्रश्न लिहून दिला होता की बोगद्यातून येणारी रेल्वे काढा. बोगद्यातून येणारी रेल्वे काढा. ह्याने काळा खडू घेतला, डोंगर काढला, असा गोल बोगदा काढला. बोगद्यातून येणारी रेल्वे काढा. त्यांनी काळा कॅच पेन घेतला, अशा 2 रेषा ओढल्या, म्हणजे रेल्वे पट्टी. पण हे म्हणलं, आता सगळं काढायला वेळ आहे का? 10 तर वाजत आली. मग रेल्वे काढा, रेल्वेचं इंजन काढा, ते धूर काढा, पुन्हा डबे काढा, खिडक्या काढा, आत बसलेले माणसं काढा, चाय ऐकणारे रे काढाय, ते सगळं काढायचं एवढा वेळ आहे का? त्यांनी काय केलं महाराज, ते बोगदा काढला होता ना, त्या बोगद्याच्या खाली लिहिलं, बोगद्याच्या खाली एक रेष ओढली आणि तिथं लिहिलं की रेल्वे बोगद्यात गेलेली आहे. म्हणजे इंजन काढायला नको, डबे काढायला नको, खिडकी काढायला नको. हे आली भाऊ उत्तर पत्रिका तपासायला. शिक्षकानं पाहिलं, ह्यानं बोगदाच काढलाय, ह्याला अर्धेच मार्क देऊ. पण मार्क द्यायच्या अगोदर खाली वाचलं रेल्वे बोगद्यात गेलेली आहे. पण ते शिक्षकच होते ना. आता रेल्वे बोगद्यात गेलेली आहे ही भावना झाली. भावनेला परमार्थात किंमत आहे, प्रपंचात काय किंमत आहे? तिथं इंजनच काढावं लागेल, डबेच काढावं लागतील, तेव्हा मार्क भेटतील. त्यानं लिहिलं होतं रेल्वे बोगद्यात गेलेले आहे, शिक्षकानं त्याच्या खाली लिहिलं रेल्वे बोगद्यातून बाहेर येऊ दे, मग मार्क देतो, मग मार्क देतो. क्रियेपेक्षा सुद्धा परमार्थामध्ये भावनेला किंमत आहे. भावनेला तुम्ही निरगुडीचा पाला भगवान शंकराला वा, हे सुवर्ण पत्र समजा, असे प्रार्थना करा, तर सुवर्ण पत्र वाहिल्यावर जे फळ भेटतं ते पाला वाहिल्यावर भेटतं. इथं भावनेला किंमत आहे. किती वर्ष वाऱ्या केल्या त्याला किंमत नाही, कोणत्या भावनेनं केल्या. इथं व्यवस्थेला किंमत नाही, इथं अवस्थेलाच किंमत आहे. म्हणून आजचं कीर्तन ऐकल्यावर तरी वाटू द्या जरा की आपण मरायच्या अगोदर एकदा तरी देवीने मला दर्शन दिलं पाहिजे.
एकदा तरी भगवंताने आम्हाला दर्शन दिलं पाहिजे, नाही तर अशा आले तसे मेले. शास्त्रकार म्हणतात तस्य जन्म निरर्थक हा, त्याचं जन्माला येणं निरर्थक आहे, वागणं निरर्थक नाही, त्याचं मरण सुद्धा निरर्थकच आहे. आणि आपण जर आपल्याला भगवंताचा देवीचा साक्षात्कार नाही झाला, आपण जर तसेच मेलो जर वर गेलं की लय मार खाताल तुम्ही, सांगतो तुम्हाला. माझा नाही, यमाचे यमदंड बैसतील माता, तेथे तुझं रक्षिता कोण आहे. लय धनाच्या मानाच्या जोरावर जर लय मान वर करून चालत असताल ना, सावधान. नामदेवराय म्हणतात धन मान बळे नाटविसी देवा, अंतकाळी तेव्हा कोण आहे, कोण कामाला येणार आहे मारायच्या वेळेला. मग हे सगळे बाजूला राहतात त्यावेळेला, राहती निराळी रांडा पोरे सगळं. कळो येईल अंतकाळी यमदूत न्यायला येतील तेव्हा जाग होताल. मग तेव्हा लोक मग देवा पंढरनाथा पांडुरंगा जगदंबा माता वाचव रे बाबा, आता वाचवलोय. मग त्यावेळेला जाग व्हायचं काम आहे ना. म्हणून आजचं कीर्तन ऐकल्यावर तरी जाग व्हा आणि आज ठरवा की तुकोबारांसारखा महात्मा देवीला म्हणतोय मला एकदा तरी भेट दे. आपण एकदाही म्हणलं नाही अजून. तुकोबाराय म्हणतात येईत आवून या. का विलंब करते सांग ना. जसं त्या गजेंद्राला संकट पडलं होतं तसं कोणाला संकट पडलंय का. जसं त्या द्रौपदीला संकट पडलं होतं तसं कोणाला संकट पडलंय का. का विलंब लावतेस. विलंब का वाया लावी याला कृपाळे. विलंब लावू नका, लवकर धावत या. धावत या म्हणतात, येईवो म्हणतात. नेमकं म्हणतात तरी कोणाला.
तर चेंडू ग्राउंडच्या बाहेर पाठवून दिला. विठाबाई, विश्वंभरे, भवछेदके किती विशेषण दिलेत बघा. आणि पुन्हा म्हणतात कोटी गुंतलीस माये. हे माये, हे विश्वव्यापक आहे, हे विठाबाई, तू कुठं गुंतलीस ते तरी सांग ना. मग माये, माय पदवी दिली आहे. काय आहे माय शब्दात जी ताकद आहे ती आई शब्दात नाही. बरं का रे बाळा, माय शब्दात जी ताकद आहे ती आई शब्दात नाही आणि मम्मी नाहीच नाही. फक्त फरक एवढा, माय म्हटलं म्हणजे वाटतं बारामती नाही, माय म्हटलं म्हणजे वाटतं शहरातलंय, आणि मम्मी म्हटलं म्हणजे वाटतं शहरातलं, आणि माय म्हटलं म्हणजे वाटतं खेड्यातलं. एवढाच फरक आहे. पण माय शब्द, तुम्ही पंढरपूरला जर कधी आलात ना, ते दत्त घाटावर, उद्धव घाटावर भिकारी बसलेले असतात पा. काय म्हणतात होते? एक दोन पैसा दादा द्यावो तर माला, पंढरीचा पांडुरंग खावन तुम्हाला, आशीर्वाद लागल बाबा मुलाले कराला, धर्माचे माय बाप जागा धर्माला. आपला काही धंदा नाही, पण सांगण्यासाठी पाठ करावं लागतं. त्यांना काय असं म्हणता येत नाही का? आशीर्वाद लागल बाबा मुलाले कराला, धर्माची मम्मी डॅडी, मम्मी डॅडी नाही, धर्माचे मायबाप. मायबाप म्हटलं की वाढलंच पाहिजे, वाढलंच पाहिजे. ते माय शब्दातली ताकद आहे. तसं इथं तुकोबाराय म्हणतात, हे माये, हे विश्वव्यापक आहे, कुठं गुंतलीस ते तरी सांग ना. कोठे गुंतलीस माये? आज माझ्या भाग्याने इथं कीर्तनाला बराचसा तरुण वर्ग उपस्थित आहे. स्टेजवर आहे, इकडं माझ्या उजव्या बाजूला कट्ट्यावर वट्ट्यावर बराचसा तरुण उभं राहून ऐकतोय. आणि मला बघता म्हणजे इकडं तिकडं बघता माझ्यावर विश्वास नाही तुमचा. मला तरुणांचा स्वाभिमान आहे. मग काय काय म्हातारे माणसं म्हणतील आम्ही जाऊ का उठून? मग तसं नाही, पण तरणा भाग्यवंतांना ते हरिकीर्तना. हे का बघा, हे माझ्या जे डाव्या बाजूला बसलीत पोरं, हे नुसते पोरं नाही, हे मृदंगाचारी आहे. सगळे महत्वाचं. कोणाकडे शिक बघा, पानसरे गुरुजींकर. आता बघा नाही, पोरांचं वय काही. पण आणि मला आनंद आहे इथं राशींमध्ये. हे मला फोन ज्या वेळेला आला, अध्यक्ष आपले देशमुख साहेब असतील, हा जनार्दनराव असतील, देशमुख साहेब असतील, उपाध्यक्ष असतील, संभाजीरावजी असतील, हे सर्वांनी मिळून मला फोन केला. हे म्हटले हॅलो, राशीनून बोलतोय. म्हणलं आलो. हॅलो म्हणलं की आलो म्हणलं. इथलं तर नाही तर बऱ्याचशा गावाला आम्ही गेलं, फेटा बांधायला लागलं की लोक भेटतात. लबडे महाराज ना? म्हटलं हो, आज तुमचंच कीर्तन आहे. म्हटलं माझंच आहे. लय बिघडली पोर, लय बिघडली. गुटखा काय खातेत, मावा काय खातेत, प्यायला काय लागले, मिश्रू फुटलं नाही तसली बियर प्यायला लागली पोरं सध्या. तरुण बिघडले, तरुण बिघडले, तरुण बिघडले. पण मी आजपासून सांगणार आहे, तरुण बिघडले नाही, तरुण कसे सुधारले हे पाहिलं आमच्या राशीनला. या सगळं तरुण कीर्तनाच्या मंडपात आहे. आणि माझी या कमिटीला विनंती आहे, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, सगळं जे जगदंबा सेवा ट्रस्ट आहे यांना विनंती, आता ही जागा कमी पडते. मग ह्या बाहेरच्या गाड्या लावतात, पुढच्या वेळेला तिथं गाडीच लावून द्यायची नाही. कीर्तन इथंच होणार जगदंबा मातेच्या दरबारात, पण बाहेर एक स्क्रीन राहणार आणि तिकडं लोक ऐकत राहणार, तिकडं लोक ऐकत राहणार. आणि आज ती काळाची गरज आहे. मंदिर कमी पडतंय, नाही तर पोरं व्यसन फॅशन झाले. आता एका मुलाला सहज विचारलं मी, का रे नाव काय तुझं? त्यांनी सांगितलं सागर. ते पुढे नाही का सागर गुटकेची नाव गुटकेची ठेवली. म्हणलं आईचं नाव गीतांजली.
वडिलाचं माणिकचंद, कोणचे लोक की कोणची पसंत. म्हणलं पत्नीचं नाव आशिकी, म्हणलं पोराचं नाव हिरा, म्हणलं निघाला कुठं गोवा, म्हणलं गोव्यात कोण आहे बाबा, ते बाबा सुद्धा पुढे म्हणलं बाबा काय करतो, म्हणलं सितार वाजवतो. व्यसन फॅशन झाली आहे, नका व्यसनाच्या आधीन जाऊ. मी कशाहून सांगायलं, विश्वव्यापक कोटे गुंतली माये काय आपली पूर्वज होते. आता मागच्या महिन्यात स्वामी विवेकानंदांची जयंती झाली. तरुण वर्गाने थोडं लक्ष देणं आहे का, आपण त्या परंपरेचे पायिक आहे. स्वामी विवेकानंदजी शिकागोच्या पहिल्या धर्म परिषद झालती, त्या धर्म परिषदेला गेले तर श्रीमद भगवद्गीता ग्रंथ घेऊन गेले होते. ते ग्रंथ सगळ्या ग्रंथाच्या खाली ठेवला, बाकीचे मोठाले ग्रंथ त्याच्यावर ठेवले. स्वामीजी काही बोलले नाही, ऐका बरं का, काही बोलले नाही. सगळा गोंधळ सुरू झाला, संपायची वेळ झाली, आता कोणी ऐकायच्या स्थितीत नाही. अशा स्थितीत स्वामीजींना सांगितलं बोला. आता लोकांना माहित होतं आता कोण ऐकणार आहे यांचं, पण स्वामीजींनी भगवा वेश धारण केलेला, तो गोल चेहरा, उंची आणि ते फेटा बांधलेला, तेज पुंज मूर्ती. स्वामी विवेकानंद जे असं स्टेजवर आले, हे गडबड गोंधळ चालला. कोण आहे रे ते, कोण आहे, म्हणजे रडणार नाही, मी तिथलं सांग कोण आहे. सगळे शांत झाले आणि आपण ऐकणारी मंडळी ऐकलेलं आहे. आपण स्वामी विवेकानंदजी पहिलं वाक्य बोलले होते, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, माझ्या बंधू आणि भगिनींनो. एवढ्या वाक्यामध्ये 3.5 मिनिट टाळ्या बंद झाल्या नव्हत्या. 3.5 मिनिट. आतापर्यंत तिथं बोलणारे, माझी जर्मनी अशी, माझा धर्म असा, माझी अमेरिका अशी, माझे अमुक असे, पण सगळ्यांनाच माझ्या बंधूंनो भगिनींनो म्हणणारे स्वामी विवेकानंद होते. पुढं ऐका पुढं. स्वामीजी म्हटले, इथल्या नियोजनकर्त्यांनी आमचा हिंदू धर्माचा ग्रंथ श्रीमद भगवद्गीता सर्व ग्रंथाच्या खाली ठेवलाय, उपेक्षात्मक बुद्धीनं, टिंगल म्हणून, आणि बाकीचे मोठाले ग्रंथ त्याच्यावर ठेवले. ठेवू द्या, पण या कृतीतूनच त्यांनी दाखवून दिलंय की वरच्या सर्व ग्रंथाला आधार आमचा हिंदुस्थानचा ग्रंथ श्रीमद भगवद्गीता दाखवून दिला. माझी इथं जमलेल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, आपण सगळे हिंदूच आहे. माझी सगळ्यांना माझा छोटा प्रश्न आहे, ह्याच्यातले किती जणाकडं आपला हिंदू धर्माचा श्रीमद भगवद्गीता आपला धर्मग्रंथ आहे, बघू हातवर. वा वा, बळच करू नका. आहेत बघा, 50 ते 60 मंडळी आहेत. धन्यवाद. आता ह्याच्यातले किती जण रोज श्रीमद भगवद्गीता वाचतात बघू. अर्धे हात तर कमी झाले. काळाराम मंदिरामध्ये नाशिकला आपल्या निवडणुकीच्या आधी मोदी साहेब येणार होते. त्यावेळेला आमची मीटिंग झाली महाराज मंडळीची, की त्यांच्याकडून काय मागायचंय. आम्हाला तर काही वैयक्तिक मागायचं नाही, आम्हाला काही समाजाने काही कमी केलं नाही. मग आम्ही असं ठरवलं की आपला हिंदू धर्माचा ग्रंथ सध्या कोर्टात आहे, श्रीमद भगवद्गीता. सच बोलूंगा, खरंच बोलेल, खोटं बोलणार नाही. बोलतोय खोटंच सगळं, पण तिथं हात ठेवायला गीता आहे. आम्ही पंतप्रधानांना विनंती केली, तेवढा कोर्टातला श्रीमद भगवद्गीता ग्रंथ उचला आणि पाठ्यपुस्तकामध्ये 5वी ते 12वी पर्यंत श्रीमद भगवद्गीता द्या. तुम्हाला कोर्टात गीता ठेवावी लागणार नाही, नाही कोर्टच ठेवावं लागणार नाही. ही ताकद आमच्या श्रीमद भगवद्गीतेत आहे. त्यांनी मान्य केलंय, येणारी जी पाठ्यपुस्तकं ज्या वेळेला बदलणार आहेत त्यावेळेला प्रत्येक वर्षाला श्रीमद भगवद्गीतेचे श्लोक राहणार आहेत. शिक्षण ही काळाची गरज आहे, गरज आहे ना, कोण नाही म्हणते. आता एक जुनी माणसं येणेकरी आहेत, हे चौबदार आहेत. बाबा किती वय आहे? 85. शाळा कितवी झाली? 2री झाली, फक्त 2री. पण संस्कार किती आहेत?
85च्या वयात सुद्धा आज ते काठी घेऊन चौबदारकीची सेवा करतात. हे आमचे संस्कार आहेत. सध्या संस्कार कमी झाले, शिक्षण भरपूर झाले. काय पेटवायचे तुमच्या शिक्षणाला? ते पोरं पदवीधर झाले, शिक्षणाला लागले की काहीतरी निमित्त करतात आणि आई वडिलापासून वेगळं राहायचं बघतात. हे शिक्षणाने शिकवलंय तुम्हाला? शिक्षण काळाची गरज आहे, पण संस्कार ही जीवनाची गरज आहे. म्हणून संस्कारमय शिक्षणासाठी आमच्या वारकरी संप्रदायाची संस्कारमय शिक्षण होणं गरजेचं आहे. पुढं ऐका अरे तरुणांनो, ऐका थोडं. 3 ते 3.5 महिने स्वामी विवेकानंदजी तिथं थांबले शिकागोला. प्रत्येक देशाचे लोक भेटायला यायचे, त्यांना वेळ द्यायचे. जर्मनीची कोणीतरी एक तरुणी देखणी आरास, बस तिच्याकडे पाहिलं म्हणजे पाहतच राहावं अशी रंबा, तिने वेळ घेतली स्वामी विवेकानंदांची. ऐका बरं का, वेळ घेतली आणि एकांतामध्ये स्वामी विवेकानंदांना भेटायला आली. स्वामीजी म्हटले बसा, तिथंच बसा. बसा म्हटल्याबरोबर ती म्हटली काय बसायला आले का? आता तिच्या ज्या हावभाव, तिच्या चाली स्वामीजींना कळालं ना. तिची ती स्माईल देणं ते सगळं कळलं स्वामीजींना. स्वामीजी म्हटले तुमचा गैरसमज झालाय, तुम्ही तिथं बसा. ती म्हटली मी बसायला आली नाही. मग काय पाहिजे तुम्हाला? मला तुमच्या सोबत लग्न करायचंय. स्वामीजींनी स्वतःचे कपडे बघितले आणि फेट्याचं एक टोक होतं ते असं दाखवलं. हे मी भगवं कशाला घातलंय? आता मी लग्न करू शकत नाही, मी तुमच्या सोबतच लग्न करणार आहे. नाही करणार आहे, नाही मला लग्न करायचंय, मला करायचं नाही. ते सुरू झालं तर स्वामीजी रागाने म्हणले माझ्यासोबत लग्न तरी का करायचंय? ती म्हटली काय तुमचं वक्तृत्व आहे, काय तुम्ही दिसता, काय तुमची धर्मनिष्ठा, काय तुमचं ते तेज. नाही मग तुला म्हणायचंय काय? नाही मला तुमच्यासारखा पुत्र व्हावा अशी माझी इच्छा आहे. आपण लग्न केलं म्हणजे मला तुमच्यासारखा पुत्र होईल. स्वामीजी म्हटले लग्न केल्यानंतर पहिला मुलगाच होईल कशावरून? जरी झाला तरी धर्मनिष्ठ निघाल कशावरून? जरी निघाला तरी तो शिकेलच कशावरून? जरी शिकला तरी माझ्यासारखं होईल कशावरून? मग एवढे वर्ष वाट बघण्यापेक्षा तुझ्या समोर उभ्या असणाऱ्या या स्वामी विवेकानंदाला तुझा पुत्र मान, ही आपली संस्कृती आहे. मला वाटतंय सध्या तरुण ही संस्कृती विसरलेले दिसतात. माझी कीर्तनात सांगायला जीभ उचलत नाही, एवढ्या पुढच्या थराला गेले सध्या वातावरण. हे बोलण्याचा अधिकार अशा आमच्या ज्येष्ठ मंडळींचा आहे, शर्माजी महाराजांसारखे. तरी मी बोलतो. सध्या आम्ही बातम्या पाहतोय, हातात लेकरू तरी बसतंय का? ते हातात तरी काय घडलं बदलापूरला, काय घडलं कोपर्डीला, काय घडलं परवा मुंबईला भायखळ्याला? चालत्या बस गाडीत अत्याचार आणाच्या. अहो लेकरू हातात बसत नाही, त्याच्यावर अत्याचार आणाच्या. आजचं कीर्तन ऐकल्यावर तरी जागा व्हा गड्या, खरंच जागा व्हा. सध्या सासऱ्याला सून कळ नाही, भावाला बहीण कळून, याच्याही पुढं बापाला लेक कळून. जनावर बरी ना, जनावर त्यांना तरी कळतंय कोणाबरोबर काय करावं. सध्या माणसाला कळ नाही. हे जे सगळं घडतंय त्याचं एकमेव कारण आहे, सध्या आम्ही शिक्षण भरपूर देतोय पण संस्कार शून्य पोरं निर्माण केले. संस्कार आम्ही लहान असताना आमची आजी आम्हाला दिवस जळगून बसायच्या. शुभंकरोती, पसायदान, हरिपाठ. आम्ही 3 भाऊ आहे. 3 नंबर भावाकडे हरिपाठ होता, 2 नंबर भावाकडे नाट समाधी, माझ्याकडे रामायण विषय होता. उर्वरित ढोक महाराजांचं मार्गदर्शन नंतर लाभलं मला, पण रामायण काय हे मला बालपणात माझ्या आजीनं कळवून दिलं. आज इथं माझ्या एवढ्या माता माऊली बसल्यात, राग येऊ देऊ नका. मी कोणाच्या मुलासारखा आहे, कोणाच्या भावासारखा आहे. ह्याच्यातल्या किती माता माऊल्या रोज दिवा लावताना
आपल्या नातवाला, नातीला, मुलाला, मुलीला शुभं करोती जगदंबा माताची कथा सांग. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा सांगतात. बघू हात वर करा. 3, 5, 8, 8, 8 झालं का? आणि बाकीच्या काय मालिकाच बघताय बाई. मग अहो देवाचा दिवा सुद्धा मधल्या ऍडव्हर्टाईज मध्ये लागायलाय सध्या. देवाचा दिवा लावायला वेळ नाही तर पोटच्या दिव्याकडे कवा बघावे. कोणत्या मालिका चालू आहेत सध्या घरांमध्ये? कोणती सायली, कोणती बायली, कोणतं काय? आमच्या टीव्हीची गाठच पडत नाही. कधीतरी जेवायला बसलो मग ते समोर दिसतं. दुर्दैव हे की सध्या सगळं कुटुंब एकत्रित बसून तसल्या मालिका बघताय. पूर्वी लाज वाटायची, लाज. एकत्र बसून आणि हाय काय त्या मालिकेत? लग्न एका सोबत, बोलायचं दुसऱ्या सोबत, राहायचं तिसऱ्या सोबत, फिरायचं चौथ्या सोबत. आणि असलं एकत्र जेवण करताय. जेवताना ती जी मालिका आपण बघतोय त्याचे परिणाम अन्नावर होतात, अन्नाचे परिणाम रक्तावर होतात आणि रक्ताचे परिणाम मनावर होतात. म्हणून घडायला लागले देवा हे. म्हणून आजचं कीर्तन ऐकल्यानंतर जाग व्हा. आणि माझी इथं जमलेल्या सगळ्या जगदंबेंना, म्हणजे तुम्ही आम्हाला जगदंबाच आहे, माताच आहे, तुम्हाला आमचे हात जोडून विनंती आहे. तुमच्या इकडं राखी पौर्णिमा असते का ताई? असते ना. राखी पौर्णिमेला तुम्ही यांना ओवाळता का नाही? भावाला ओवाळल्यावर हे ओवाळणी तुम्हाला टाकतात. कोणी साडी, कोणी दागिना, कोणी काय द्यायचं ते देत असत. येणाऱ्या राखी पौर्णिमेला भाऊ जर ओवाळणी टाकल, भावाला म्हणायचं दादा नको. ते पंढरपूरचा लबडे महाराज बोलावला होता जगदंबा सेवा ट्रस्टनी. त्यांना आम्हाला सांगितले काय भावाला मागायचं नाही. काय मागायचं सांगतो ऐका. भावाला म्हणायचं दादा आज राखी पौर्णिमा आहे ना, हे कुंकाचा टिळा मी तुझ्या कपाळाला लावलाय ना, आता 2 मुटके तुझ्या कपाळाला मी ओवाळलेत ना, आता मी तुला राखी बांधली आहे ना, आता मी तुला पंचारती ओवाळली ना, तू माझा भाऊ आहे ना, मी तुझी बहीण आहे ना. या घराच्या बाहेर जेवलेला पाऊल टाकशील, रस्त्याने चालताना, बोलताना, एसटीत बसताना, कुठेही फिरताना तुला जगातल्या जेवढ्या स्त्रिया दिसतील तेवढ्या स्त्रियांमध्ये मी दिसू दे, म्हणजे बहीण दिसू दे. तेव्हा या देशातले अत्याचार बंद होणार आहे, अनाचार बंद होणार आहे. हे फक्त वारकरी संप्रदाय करू शकतो. व्यसनमुक्ती आमच्यात आहे, भ्रष्टाचार निर्मूलन आमच्यात आहे. एवढंच नाही, हे अशी चारित्र्य संपन्न पिढी निर्माण करण्याचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे वारकरी संप्रदायातली कथा कीर्तन. चालतं बोलतं विद्यापीठ आहे. म्हणून गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, वारकरी संप्रदायाचे पाईक बना. काही खाऊ नका, भलतं काही पिऊ नका. कीर्तन झाल्यानंतर आम्ही ज्या वेळेला निघतो प्रवासाला, एखाद्या धाब्यावरून पार्टी झालेली असते, हे मोटरसायकलवर निघतात. मोटरसायकल थोडं थोडं सरका पुढं, जागा पुढं सरका. मग संध्याकाळी पार्टी झालेली असते ना, मोटरसायकलवर गाड्या निघतात. अशा रेस लागलेली असते ना, कोण आधी गावात जाते. एका एका गाडीवर दोघं तिघ. मी गाडी पाहिली, खोटं बोलायचं नाही, नारदाच्या गादीवर आहे. एका गाडीवर 4 जण असतात का मोटरसायकल? त्यातल्या दोघाचं तोंड पुढं तर दोघाचं माग. मी आमच्या ड्रायव्हरला म्हणलं ह्याचं हँडल कुठे? ते म्हटलं महाराज ते पुढच्या दोघाकडे. तेव्हा मला कळलं 4 जण बसले. रेस लागलेली असते, ह्यांनी घेतलेली असते, चढलेली असते. ह्या मोठी वाढतात अशा रस्ते, अशा हायवे झाले. गावचा फाटा गेलेला कळलं नाही. मागचं जोरात आरडलंय, गाव गेलं गाव. त्यानं बघितलं तर खरंच गेलं. पण गाव गेलं इकडून म्हणलं, पण त्याला हवा तिकडून येत होती. त्याला ऐकू आलं गाव आलं म्हणणं, आणि याने 90-95चा स्पीड एकदम मोटरसायकल वळवली. तशी एकदम जर मोटरसायकल 90च्या स्पीडने एकदम हँडल वळवलं, मागचं राहील का टायर?
मागचं टायर गरकीने फिरलं की ते दोघं खाली घासत गेले. मागचे दोघं तोंड करून होते. ह्या दोघांनी हँडल धरलं, ते झाडाला धडकले, दोघं दगडावर आपटलं, रक्त निघलं, जाग्यावर मारायला लागली पोरं. तुमच्या झाल्या पार्ट्यान, तुमचं झालं पिणं, पण इकडे माता बघणीचे लागले ना कपाळ पांढरे व्हायला. तुमच्यासाठी नका सोडू दारू, नका सोडू मांसाहार. ह्या जन्माला घातलेल्या लेकरासाठी त्या पत्नीचा विचार करा जरा. धडकून मेलेलं एखादं पिदाड, त्याचं जर प्रेत गल्लीत आणलं तर 2-1 वर्षाचं 2.5 वर्षाचं पोरग त्या पिणाराचं त्या पळत आईकडे जात. आई आई लोक का जमलेत ग? आणि बाबांना रस्त्यावर आंघोळ का घालायलीत? आई काय उत्तर द्यावं त्या आईनं तेवढं मला सांगा. लाज वाटायली, लाज सध्या वृद्ध मंडळींना अंत्ययात्रेला जाण्याची. मी म्हणलं का लाजता बाबा? ते म्हटले महाराज 80-85 वय आमचं आणि 30-32च्या पोराच्या अंत्ययात्रेला त्यांनी आमच्या खांद्यावर जायचं का आम्ही त्यांच्या खांद्यावर? म्हणून आज एवढा मोठा कार्यक्रम करताय ना, एवढा मोठा खर्च करताय ना, एवढी मोठी मोठी महाराज मंडळी आपण बोलवतोय ना, तर एवढा कार्यक्रम झाल्यानंतर एवढ्या मोठ्या कार्यक्रमात ह्याच्यातल्या कमीत कमी 100 ते 150 पोरांनी गळ्यात माळा घातल्या पाहिजे आणि वारकरी संप्रदायाचं पाहिजे झालं तर कीर्तन ऐकल्याचा फायदा आहे. ऐकतोय कसं? रामायण, कीर्तन, भागवत, प्रवचन हे काय करमणुकीची ठिकाण आहेत होय? रामायण, कीर्तन, भागवत, प्रवचन हे करमणुकीची ठिकाण नाही, हे आपल्या जीवनाचं परिवर्तनाचं ठिकाण आहे. केलंय परिवर्तन काय? किती लाख जप झालाय, किती कोटी जप झालाय, किती ज्ञानेश्वरी गाथ्याची पारायण झाली. वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले म्हणायचे, वाचाल तर वाचाल. मी तुमच्या समोर पदर पसरतो, पदर. पंढरपूरचा वारकरी आहे, फडकरी आहे, मला भीक टाका गाड्या कोणीतरी. भीक फक्त एवढीच असेल की रोज फक्त आपल्या 24 तासातले 15 मिनिट ज्ञानेश्वरी गाथा वाचायला द्या. फक्त 15 मिनिट द्या. तुम्ही जर ज्ञानेश्वरी वाचली ना रोज 15 मिनिट, श्रद्धेनं वाचा, भावनेनं वाचा. भाव धरून यावाची ज्ञानेश्वरी. गाथा ज्ञानेश्वरी वाचून झाली, गाथा वाचा. गाथा वाचून झालाय, भागवत वाचा, पण वाचा. आमच्या पाठाला एक विद्यार्थी होता, तो म्हटलं बुवा मी 108 पारायण करणार आहे, पण गावाकडे जाऊन शेतात काम करून थकलो, झाडाखाली बसलो, ज्ञानेश्वरी वाचला. घरी आलो, स्वयंपाकाला वेळ आहे, ज्ञानेश्वरी वाचणार. समजा माझे 55-60 पारायण झाले आणि माझं आयुष्य संपलं तर, मी मेलो तर राहिलेल्या पारायणाचं काय? बुवा म्हणले येडाच आहे. वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले म्हणले. ते म्हटलं येडा कसं काय? मी नाही, माझे 55-60 पारायण झाले आणि मी मेलो तर? बुवा म्हणले तुझे 55-60 पारायण झाले, तो आळंदीला माऊलींच्या समाधीला, संजीवन समाधीला अभिषेक करून जर संकल्प केला 108 पारायणाचा, जगदंबा मातेसमोर आज तुम्ही संकल्प केला इथं बसलेल्या पैकी एखाद्यानं की मी 108 पारायण करीन, 55-60 पारायण झाली, तुमचं मरण आलं, यमदूत आले, तर राहिलेले तुमचे सगळे पारायण होईपर्यंत तुम्हाला आयुष्य वाढवून देण्याची ताकद ज्ञानेश्वरी ग्रंथात. बुवा म्हणले ज्ञानेश्वरीच माड्याकून लिहिली. या लगे ओवी तयार आहे महाराजांकडे. सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. गेलेले होते ते, त्यांना जिवंत केलं, त्यांच्या हातून ज्ञानेश्वरी लिहिले. आपण तर जिवंत येतो. भीक टाका मला कुणीतरी. वाचा, रोज 15 मिनिट वाचा. अजून ऐका, बुवांचंच वाक्य आहे. ते म्हणायचे बोट ठेवून ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. मी म्हटलं बोट ठेवायची काय गरज आहे बुवा? ते म्हणले नामा, आपण जर बोट ठेवलं तर त्या प्रत्येक अक्षराचा, त्या ओवीचा स्पर्श आपल्या शरीराला होईल. जिभेला तर होणारच आहे, पण शरीराला होईल. अजून पुढे ऐका. ते म्हटले एकदा आपण आपलं बोट ज्ञानेश्वरी गाथ्याच्या हातात दिलं, ऐका बरं का वाक्य, आपलं बोट ज्ञानेश्वरी गाथ्याच्या हातात दिलं की आपला उद्धार होईपर्यंत ज्ञानोबा रे तुकोबा रे आपलं बोट सोडणार नाही. ही ताकद त्या ग्रंथामध्ये.
आळंदी जवळ आहे, कधी गेलात आळंदी पंढरपूरला महाराजांची दिंडी असते कार्तिकीला, नाही कार्तिकीला या त्या दिंडीमध्ये. पंढरपूरला आल्यानंतर घोंगड्यान बांगड्यान नातवाला खोळखोळान ते तर जरूर आणा, पण त्याच बॅगमध्ये ज्ञानेश्वरी नाही तर गाथा घेऊन या. इथं भेटत असेल गावात इथं घ्या, पण रोज वाचा आणि वाचत असताना मस्तक त्याच्यावर ठेवा आणि प्रार्थना करा, देवा तुकोबारायांना तुम्ही साक्षात्कार दिला, ज्ञानोबारायांना साक्षात्कार दिला, आमचा आता 82-85 चालू आहे, आम्हाला कधी भेट देणार आहे? विठाबाई विश्वंभरी भवछेदके कोटी गुंतली समाई विश्व या बघ. कदाचित त्या तुकोबारायांना वाटलं हिला आळस आला असं. न करी न करी न करी आता आळस गेलो, न करी न करी न करी आता आळस गेलो, न करी न करी न करी आता आळस गेलो, न करी न करी न करी आता सगळे जोरात गायन करतात, मृदंगाचार्य तर बघायचं काम नाही. आमच्या जे ओठात आहे बघा, आळंदीच की आपलं पंढरपूर हो होताच की तू कीर्तन वाजवाय माऊलींचे, लक्षात आलं नाही, ते जॉकेट काढल्यावर आलं लक्षात माझ्या. आमच्या पंढरपूरलाच होता ते, आणि हे आपल्या इथलेच आहे, म्हणजे तुम्हाला दुसरीकडचं बोलवायची गरजच नाही. वाजवणारे काय, म्हणणारे काय, आणि शिस्त एवढी जोरात आहे, एवढा समाज आहे इथं, तरी शिस्त एवढी, टाचणी पडेल तरी आवाज येईल, एवढी शिस्त आणि शांत. तुम्ही विसरले का काय? याला आपल्या जगदंबा मातेची शिस्त म्हणतात. इथं जर एवढीच गर्दी असती, दुसरं काय कार्यक्रम असतं तर किती पोलीस लागले असते एवढं शांत बसवायला. पण आमच्या जगदंबा मातेचा दरबार आहे आणि मी इथं येतोय, माझे 2-4 कीर्तनं झाली. एक या संस्थांचाच कार्यक्रम असतो वार्षिक, त्याच्यामध्ये 2 झाले. एकदा आमचे पासलकर भाऊ, बबनरावजी भाऊ पासलकर, त्यांनी एकदा सप्ताह केलता इथं, त्या सप्त्यामध्ये एकदा झालं. सुंदर नियोजन. मला वाटलं होतं आता बऱ्याचशा ठिकाणी लय कार्यक्रम झाल्यावर जरा कमी होते, पण इथं वाढायला लागले. सुख घडोघडी वाढू लागे. त्याचं एकमेव कारण आहे, जगदंबा सेवा ट्रस्ट असेल, अध्यक्ष असतील देशमुख साहेब, उपाध्यक्ष असतील भोसले साहेब, ही सगळी विश्वस्त मंडळी असतील, आणि ह्यांनी जरी आयोजन केलं
ह्यांनी जरी लबडे महाराजांना बोलवलं, उद्या अविनाश महाराजांना बोलवलं, कथा चालू आहे आमच्या ज्योतिताई धनाडेताई जालना, त्यांची सुंदर कथा झाली ना आज सांगता झाली. ही एवढ्यांना बोलवलं, एवढी सुंदर साऊंड सर्व्हिस लावली आणि तुम्ही जर ऐकायलाच कोणी नाही आले तर आम्ही काय खांबाला सांगायचंय. म्हणून या जगदंबा सेवा ट्रस्टच्या विनंतीला मान देऊन श्रोते मायबापांनी सुद्धा कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल ट्रस्टच्या वतीने तुम्हाला श्रोते मायबापांनाही धन्यवाद, तुम्हालाही धन्यवाद. झाला आपली वेळ संपली आहे, संपली नाही, संपून 4 मिनिट झाले. 5-7 मिनिट पुढे गेलोय, आता लगेच सोडणार आहे. मलाही कळलं नाही कशी वेळ झाली, पण बसलेल्यांना एक विनंती आहे, शेवट 2 मिनिट फक्त. ते मोबाईलवाला पोरा शूटिंग घे इकडे, माझा देतो तुला, माझा चांगला आहे जरा. कॅमेरेवाले वर या, वाटलं वर या, हात वर करा. बसलेले सगळे सगळी मंडळी हात वर करा. सरळ सरळ, वा वा, क्या बात आहे. आणि हे पा एवढा मोठा कार्यक्रम जो होतोय त्याचं एकमेव कारण आहे, सगळ्या गटाचे, सगळ्या पक्षाचे, सगळ्या जातीचे, सगळ्या धर्माची मंडळी आपापले मतभेद बाजूला ठेवतात आणि एका जगदंबा मातेची लेकरं होतात, म्हणून एवढा मोठा कार्यक्रम होता. आणि हे पहा माझ्याकडे पहा, टाळी वाजवताना भाषणाची नाही, भाषणाची सरळ सरळ हातवर माझ्या बरोबर टाळी वाजली पाहिजे. एक म्हणलं की टाळी वाजली पाहिजे सारखी. मकवाज येतात, एक एक. धन्यवाद. कोटि कोटि धन्यवाद. सामूहिक भजन, सामूहिक भोजन में बहुत आनंद आता है. ताली ताली ताली. बकवास बघू, टाळ्या बघू, टाळ्या. एक मिनिट, खरं सांगा इमानदारीनं, 100% वाजते का टाळी? नाही. आमचे 10-12 टाळी करे, पण आवाज बघा, दाखवा. 2च बकवाजे, पण आवाज बघा. आता हजारो भाविक किती टाळ्या जोरात झाल्या पाहिजे बघू. वा वा, कोटी कोटी धन्यवाद. आलंय आता 95% आलंय. 5% कोण झोपलंय का बघा बरं. आता हे टाळ वाजतील अजून एकदा बघू. आता 100% येत नाही तोपर्यंत कीर्तन सुटत नाही. हा टाळ टाळ भगवान, टाळ टाळ जोर. कोटी कोटी धन्यवाद. आलंय आता, हो आलंय. 99 वर आलंय. 1% राहिले. आता हे आमचे 2ही मृदंगाचार्य महाराज 3 वेळा 10 वाजवतील. 10 10 10. 2 नंबरला टाळ आणि 3 नंबरला टाळ्या. बघू आता आवाज कोणाचा आहे त्या. 3दाच वाजली पाहिजे. हा
अशी जर आपली एकी राहिली ना, कुणाची माय वेली नाही आपल्याकडे वाकड्या नजर आपल्यामध्ये एकी राहू द्या. ज्ञानेश्वर खाली बसा 2 मिनिट बसा खाली. विठाबाई विश्वंभरे भवछेदके ती जर आपल्या घरी यायची असेल तर काय करावं लागतं याच्यासाठी? शेवट सूचना आलेल्या की याच्यानंतर कोणता गोंधळी गायन, कारण जगदंबा मातेचा दरबार आहे. गोंधळी गायनाचा कार्यक्रम 1 तास होणार आहे. सर्वांनी तोही ऐका. शुकसनकाधिक गोंधळी होते त्यावेळेला. आता कोण आहे ते बघा पुन्हा कोण गोंधळी त्या. आणि पुन्हा एकदा श्री जगदंबा सेवा ट्रस्ट व या ट्रस्टला सहकार्य करणारे सगळ्या भाविक भक्त मंडळींना कोटी कोटी धन्यवाद देतो. परवा दिवशी हजारो भाविकांचं अन्नदान ठेवलेलं आहे. परवाच ना, तरी 10-20 हजार लोक. ऐका परवाच्या दिवशी 30 ते 40 हजार भाविकांना जगदंबा मातेचा प्रसाद दिला जातो. म्हणून अजूनही कोणाला एखादं साखरेचं पोतं, कोणाला एखादा तेलाचा डबा, ज्याला जे सहकार्य करायचे ते सर्वांनी केले. जरी कोणी राहिलं असेल त्यांनी करा. ज्ञानेश्वर